जमलेल्या माझ्या सर्व शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बऱ्याच दिवसानंतर आपण पुन्हा एकदा भेटतो आहोत आणि तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की एकामागोमाग एक काही ना काहीतरी घटना अशा घडतायत की नाही म्हटलं तरी मला एका जागी बसून राहावं लागलं. गेल्या वेळेला आपण भेटलो होतो, त्याही वेळेला शिवसंपर्क मोहीम राज्यभरामध्ये आपण राबवणार होतो. इथेच वर्षामध्ये भेटलो होतो. ती बैठक झाली न झाली आणि एका आठवड्याच्या आत कोरोनाची दुसरी लाट आली. पुन्हा सगळं ठप्प झालं. दुसरी लाट गेली, तिसरी लाट येत होती आणि तेव्हाही मी ठरवलं होतं की आता आपण बाहेर पडू आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊ. हे नेमकं माझं मानेचं लफडं उद्भवलं. ठीक आहे, आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने, आशीर्वादाने मी इथपर्यंत तुमच्या समोर आलेलो आहे. आणखीन काही दिवसात मी तुमच्या सोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरणार आहे. त्याच्याबद्दल काही वाद असण्याचं कारण नाही. आजची ही बैठक फार महत्वाची आहे आणि माझ्या आधी संजय असतील, आणखीन कोणी, त्यांनी काय काय मार्गदर्शन केलेलं आहे, काय मुद्दे दिलेले आहेत. कदाचित एखाद दुसरा मुद्दा रिपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण मी नुकताच जॉईन झालेलो आहे. शिवसंपर्क मोहीम ही आपल्यासाठी काही नवीन नाहीये. यापूर्वी सुद्धा आपण भगवा सप्ताह साजरे केलेले आहेत आणि त्या माध्यमातून सर्वत्र एकदा शिवसेनेचे विचार हे गावागावात नाही तर घराघरात पोहोचवणं हा आपला एक उद्देश असतो. आपण पूर्वी जे म्हणत होतो की गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक, हे या मोहिमेचं खरं आपलं एक उद्दिष्ट असतं. आणि मला खात्री आहे की आपल्याला बाकी सगळ्या काही गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाही. 2-3 गोष्टी ज्या मला वाटतं सांगण्याची आवश्यकता आहे की एक तर सत्ता आल्यानंतर आणि मधला काळ जो एक कोरोनाचा गेल्यानंतर निखाऱ्यावरची जमलेली राख, तिच्यावरती पुन्हा एकदा फुंकर मारण्याची गरज आहे. शिवसेना आणि शिवसैनिक म्हटल्यानंतर धगधगता निखारा ही जी काय आपली ओळख आहे, त्या ओळखीवरती जर का थोडीशी एक राख जमली असेल तर ती राख झटकून टाकणं, तिला फुंकर मारून पुन्हा शिवसेनेच्या सैनिकातल्या निखाऱ्याची ओळख आणि धग हे जे कोणी आपले विरोधक आहेत त्यांना दाखवण्याची गरज आहे. आणि तोच तर आपल्या शिवसंपर्क मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. हा, मग हे ओघाने आलं की काही ठिकाणी पदाधिकारी नसतील, तिकडे माझ्याकडे तुम्ही एक यादी दिली पाहिजे की इथे पदाधिकारी नाहीत. आणि साधारणतः एक तुम्ही शिवसेनेचे दूत म्हणून, मुख्य आपल्या शिवसेना भवनाचे दूत म्हणून तिकडे गेल्यानंतर तिथे जे काही आपले चांगले कार्यकर्ते असतील, मग ते महिला असतील, पुरुष असतील, युवक असतील, युवती असतील, त्यांची एक साधारणतः हेरणी करून त्यांची नावं माझ्याकडे आली पाहिजेत. काही जण, मी असं म्हणत नाही की आता काम करत नाहीत, पण आहे थकले भागले, त्यांच्या उमेदीच्या काळात जे काही करायचं त्यांनी केलं, आज सुद्धा करतायत. पण त्यांना आता कुठेतरी एक नवीन आधार देण्याची गरज आहे. आणि आधार म्हणजे काय, तर शिवसेना प्रमुखांचं एक वैशिष्ट्य की किती वर्ष गेली तरी सुद्धा तरुण वर्ग हा त्यांचा नेहमी चाहता राहिलेला आहे. तरुण वर्ग आणि तरुण हा एक फार महत्वाचा भाग हा आतापर्यंतच्या राजकारणातच नव्हे तर इतिहासात घडवत आलेला आहे. मग नवीन चेहरे असताना साधारणतः माझी इच्छा अशी आहे, आणि ती तुमची सुद्धा असणारच, अगदी एका हाती सत्ता हा भाग त्याच्यावरती नंतर कधीतरी बोलू आपण, पण पक्ष वाढवणं हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि पक्ष वाढवत असताना आपण यापूर्वी कोणते मतदारसंघ निदान एकदा तरी जिंकलो होतो त्याची यादी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. काही मतदारसंघ असे असतील की जे आपण एकदा सुद्धा लढवले नव्हते. 19 साली, 2014 साली आपण लढवले होते, कारण आपली युती भारतीय जनता पक्षाने, आपण हिंदू तेव्हाही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार आहोत हे सत्य जरी असलं, तेव्हा त्यांनी ती युती तोडली होती. मग काय झालं, तशी बांधणी त्या पक्षाने केली, तशी बांधणी आपण नव्हती. तर त्यांनी तशी बांधणी केली होती, आपण केली नव्हती. मग आजपासून सुरू करा. जे मतदारसंघ अगदी परंपरागत भारतीय जनता पक्षाकडे होते आणि आहेत, तिथे आपला माणूस का नाही उभा राहत, आपल्याकडनं महिला चांगली का नाही कार्यकर्ते उभी राहत, शोधा त्यांना. शोधा म्हणजे काय, असं तांदूळातून खडे निवडण्यासारखे नाही, ते समोरच असतात. पण काही वेळेला आपलं दुर्लक्ष होतं.
तर मला पुढच्या वेळेला त्याही मतदारसंघामध्ये एक जिंकू शकण्याची शक्यता असलेला उमेदवार पाहिजे. ते सुद्धा काम तुम्हाला या शिवसंपर्क मोहिमेत करावे लागेल, की कुठे कुठे भारतीय जनता पक्षाकडे कोणते मतदारसंघ होते, कोणत्या आत्ताच्या याच्यामध्ये सुद्धा कोणते मतदारसंघ आता त्यांच्याकडे आहेत, युतीमध्ये सुद्धा, आणि तिथे सुद्धा आपले उमेदवार समर्थपणाने जिंकू शकतील अशी तयारी आपली आजपासून असली पाहिजे. या सगळ्या झाल्या संघटनात्मक गोष्टी. मग सदस्य नोंदणी आली, मतदार नोंदणी आली, आता निवडणुका तोंडावर आहेत. मी पूर्वी सुद्धा सांगितलं होतं की आपण लोकसभा, विधानसभा आणि काही महापालिका सोडल्या तर कोणत्याही निवडणुका तशा फारशा गांभीर्याने घेत नाही, लढत नाही. आता तसं करून चालणार नाही. भारतीय जनता पक्षाचं जे एक स्वप्न आहे पंचायत ते पार्लमेंट, म्हणजे त्यांना कोणीही दुसरा या देशामध्ये सत्तेच्या ठिकाणी असताच कामा नये, हे जे काही त्यांचं धोरण आहे त्याला आतापासूनच आपल्याला काटछा दिला पाहिजे. पंचायत ते पार्लमेंट म्हणजे आपल्याच अंगठ्याखाली, आपल्याच बुडाखाली संपूर्ण देश असायलाच पाहिजे, या अट्टहासाने ते चाललेले आहे. आणि ही मला असं वाटतं पुढच्या एका घातक हुकुमशाहीची नांदी आहे. ही एका हुकुमशाहीची नांदी आहे. हे आपलं हिंदुत्व नव्हतं. मी दसऱ्या मेळाव्यात सांगितलं होतं की आम्ही हिंदुत्वासाठी राजकारण करत होतो, हे राजकारणासाठी हिंदुत्व घेत आहेत. हा एक महत्वाचा आपल्यातल्या आणि त्यांच्यातल्या हिंदुत्वाचा फरक आहे. मी अयोध्येला गेलो होतो मुख्यमंत्री झाल्यावरती, तेव्हाही मला प्रश्न विचारण्यात आला होता हिंदुत्वावरून, आणि तेव्हा मी ठाम सांगितलं होतं, तेच माझं म्हणणं आज सुद्धा ठाम आहे, आम्ही भाजपापासून वेगळे झालो आहोत. आम्ही भाजपाला सोडलंय, हिंदुत्वाला सोडलेलं नाही. हिंदुत्व आम्ही सोडू शकत नाही, कदापि नाही. सत्ता असो वा नसो आम्हाला परवा नाही, पण आम्ही हिंदुत्व हे एका तळमळीने अंगीकारलेलं आहे आणि त्या तळमळीनेच आम्ही पुढे जात आहोत. हा एक महत्वाचा फरक आहे. मग काय करायचं? मला एक गोष्ट जी सांगावीशी वाटते ती हीच आहे की जसा समोरचा शत्रू आहे, शत्रू हा शब्द कदाचित राजकारणामध्ये अयोग्य असेल, पण विरोधक म्हणा पाहिजे तर, त्याच्या पहिल्या ज्या काही कुरापती चालतात, त्याची जी काही एकूण ज्याला काय म्हणतो स्ट्रॅटेजी आहे ती ओळखा. मग भारतीय जनता पक्षाची स्ट्रॅटेजी काय आहे? एक तर स्वतः काही केलंय असं काही सांगता येत नाहीये. मग नेहमी दुसऱ्यावरती टीका करणं, दुसरा किती आपल्यापेक्षा वाईट आहे, दुसरा कसा देशद्रोही आहे, आणि आम्ही कसे गंगा स्नान करून पवित्र झालेलो आहोत. आता ते गंगा स्नान म्हटलं तर त्या गंगेमध्ये करोनाच्या काळात किती शव, किती मृतदेह फेकून दिले हे त्यांनी तरी मोजले असतील का नाही, हा एक प्रश्न आहे. बरं, पुन्हा त्यांनी उत्तर प्रदेश जिंकला, त्याचं केवढं मोठं अवडंबर केलं की जणू काही आता ही 2024ची नांदीच आहे. आधी ममता जेव्हा जिंकल्या होत्या तेव्हा तुम्ही जसे टेन्शनमध्ये होता, तुम्ही म्हणजे भारतीय जनता पक्ष. मग आता उत्तर प्रदेश जिंकलात, पण पहिल्यापेक्षा जागा किती कमी झाल्या. समाजवादीच्या नाही म्हटलं तरी जागा वाढल्या, आणि काही काही जागा तर त्यांच्या 50, 500, 1000च्या मतदार फरकाने पडल्या. म्हणजे असं काही नाहीये की अगदी त्यांनी उत्तर प्रदेश मध्ये दैदिप्यमान विजय प्राप्त केलेला आहे. बरं, हा विजय त्यांनी प्राप्त केला, त्या विजयामागे आतापर्यंत गेल्या 5 वर्षात जे उत्तर प्रदेशात होतं, म्हणजे हे तुम्हाला मी का सांगतो बारकाईने नीट लक्ष द्या. एक भ्रम निर्माण करायचा. हा भ्रम असा निर्माण करायचा की जणू सगळे काही असे संमोहित होतात, वस्तुस्थिती विसरून जातात, वस्तुस्थितीचा विचार ते करू शकत नाही, असं एक संमोहन. म्हणजे काय की मग एक अनामिक भीती दाखवायची की पुन्हा एकदा हिंदू म्हणजे पूर्वी इस्लाम खतरे में है, आता हिंदुत्व खतरे में है, हे एक नवीन त्यांची बांग सुरू झालेली भाजपची. म्हणजे प्रत्येक वेळेला एक अनामिक भीती दाखवायची. बघा, तुम्ही आम्हाला नाही मतदान दिलं तर अमुक होईल, असं नाही केलं तर तसं होईल. आणि मग त्याच्यामध्ये ह्या गेल्या 5 वर्षातल्या उत्तर प्रदेशमधल्या ज्या घटना होत्या, दुर्घटना, म्हणजे सुरुवातच जी झाली होती ती जवळपास 70 बालकं ऑक्सिजन शिवाय तडफडून बिचाऱ्यांनी त्यांचा अंत झाला होता, वाहून गेलं गंगेमध्ये. करोनाच्या वेळेला मृतदेह सोडलेत गंगेत, ते वाहून गेलं. त्याच्यानंतर उन्हाळ असेल, हाथरस असेल, शेतकरी चिरडले असतील, शेतकऱ्यांच्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेले शेतकरी असतील, सगळं काही वाहून गेलं. पण परत एकदा इतिहासाच्या खापऱ्या काढल्या जाते. हा जो त्यांचा एक डाव आहे तो आपल्याला मोडून काढला पाहिजे. आणि आता आपल्याला ते हिंदू विरोधी, म्हणजे शिवसेनेला सुद्धा इतर काही सेना अशी काहीतरी त्यांनी नावं द्यायला सुरुवात केलेली आहे. मग जनाब म्हणणं, आपल्याला आणखीन काही म्हणणं. मग मी पण त्यांची उदाहरण देतो. ही उदाहरणं मी तुम्हाला का सांगतोय, गावागावात जाऊन तुम्ही सांगितली पाहिजेत. ज्या वेळेला ते आपल्याला सांगतात की तुम्ही हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलेलं नाही. आता बघा दुसरा एक डाव कसा आहे. मध्येच काही कारण नसताना MIMनी महाविकास आघाडीला ऑफर दिली युतीची. काय संबंध आहे?
कधी दुरान्वयाने तरी आम्ही एमआयएमच्या बाजूला येऊ शकतो असा विचार कोणीतरी केलेला आहे का? पण जो डाव म्हणतो मी, तो डाव हाच आहे की एमआयएमने ऑफर द्यायची आणि मग त्यांनी सुरुवात करायची, भाजपने भडीमार सुरुवात करायचं, बघा एमआयएम बरोबर जाणार, एमआयएम बरोबर जाणार. पहिला मुद्दा म्हणजे शिवसेना ह्या एमआयएम बरोबर जाणं, जे औरंगजेबाच्या थडग्यावरती डोकी टेकतात त्यांच्यासोबत जाणं, मेलो तरी जाणार नाही एवढी आमची कडवट हिंदुत्वाची निष्ठा असताना हा प्रश्न मध्येच उकरायचा आणि आम्ही कसे हिंदुत्वापासून दूर चाललेलो आहोत हे दाखवायचं. आम्ही एवढे काही मूर्ख नाहीयेत, अजिबात नाही. आम्ही भारतीय जनता पक्षासारखे सत्तेसाठी लाचार नाही. एमआयएम बरोबर जाणं कदापि शक्य नाही. ज्याप्रमाणे अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणणाऱ्या मेहबूबा मुफ्ती बरोबर ह्यांनी जी काय मांडीला जी काय सत्तेसाठी मांडी घाशी केली होती, तेवढा निर्लज्जपणा शिवसेनेत कदापि येणं शक्य नाही. मी तो येऊ देणार नाही, अजिबात नाही. सत्ता मिळत असली तरी एमआयएम बरोबर आम्ही जाणार नाही. पण हा जो त्यांचा एक डाव आहे की शिवसेना आता मुस्लिम धार्जिणी झालेली आहे. मुस्लिम धार्जिणी कोणाला म्हणायचं? कोण म्हणणार? आम्ही शिवसेना मुस्लिम धार्जिणी जर म्हणायची असतील तर मी काही इकडे मोहन भागवत यांचीच वाक्य घेऊन बसलेलो आहे. मग मला किंवा आणखीन कोणाला तुम्ही जनाब म्हणणार असाल तर भाजपवाल्याने विचार, ही वक्तव्य तुमच्या RSSच्या प्रमुखांनी केलेली आहेत, त्यांना तुम्ही काय म्हणणार? काय मोहन भागवत यांच्या पुढे काय खान बिन काय जोडणार आहात? काय जनाब म्हणून जोडणार आहात? आधी हिंदुत्व म्हणजे काय हे पूर्ण समजून घ्या. अब्दुल कलामला पाठिंबा हा दिला होता, नाव कोणी सुचवलं होतं? कोण होते अब्दुल कलाम? पण तुमच्याकडे असलेले मुसलमान हे सगळे गंगाजलाने आंघोळ केलेले लोक आहेत आणि आमच्याकडे तर तसं आम्ही काय लांगुल चलन केलेलं नाहीये. पण तरी सुद्धा केवळ तुमची सत्तेची स्वप्न आम्ही चिरडून टाकली म्हणून आम्ही जर का मुस्लिम धार्जिणे होणार असू, जे कदापि नाही आहोत, तर मोहन भागवत यांची जी काय वक्तव्य आहेत हे पहिले सावरकरांवरनं आपल्याला शिकवतात. भागवताने लिहिलेलं आहे की सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते, त्यांनी उर्दूत गझल लिहिलेल्या आहेत. मोहन भागवत हे माझ्याकडे मी लिहून कापून ठेवले. हा बराचसा मजकूर येतो का मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही, पण पाहिजे त्याला मी इकडे दिलेले आहे, हे आहेत. त्याच्यानंतर काही दिवसांपूर्वीची बातमी आहे की संघ आता मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये सुरू करणार शाखा, RSSचा मोठा निर्णय. मग हे कोण आहेत? या मुसलमानांचं काय करायचं? आणि पुन्हा RSSला काय म्हणायचं? मुस्लिम संघ म्हणायचं, मुसलमान संघ म्हणायचं, राष्ट्रीय मुसलमान संघ म्हणायचं, मोहन भागवतांना काय खान वगैरे म्हणायचं. पण त्यांचे जे हिंदुत्वाचे विचार आहेत ते आणि आपले काही वेळेला मिळते जुळते आहेत. पण त्यांच्याही शिकवणीकडे लक्ष न देता तुम्ही आपण म्हणजेच देशप्रेमी, बाकी आम्हाला विरोध करणारे देशद्रोही, हा जो काही कांगावा चाललेला आहे तो फार वाईट आहे. हे मेहबूबा मुफ्तीचं मी बोललो ना तुम्हाला, मेहबूबा मुफ्ती बोली, हम नहीं चाहते थे अफजल गुरु को फांसी, अब परिजनों को सोपा जाए अवशेष. हे सगळं त्याच्यानंतर तुमची युती झालेली आहे. आम्ही काँग्रेस सोबत, राष्ट्रवादी सोबत इथे बसलो तर मोठं काहीतरी आव्हान पडले, ते तुमच्यावर म्हणजे भाजपवर पडले, आमच्यावर किंवा राज्यावरती नाही पडले. पण आम्ही एखादी गोष्ट केली तर ती वाईट, आणि तुम्ही जर का केलं तर एक आदर्श नमुना. म्हणजे बाकी संजय राऊत तुम्हाला सांगतील, कारण त्यांच्याकडे या सगळ्या बातमी आणि माहिती आहे की कसं कसं मुफ्तीने आणि त्याच्यानंतर मेहबूबाने जे काय तारे तोडले होते आणि या काय कारवाई केल्या, तरी सुद्धा यांनी सत्तेचा पाठ त्यांच्याबरोबर मांडला. तरी देखील देशप्रेमी. संघमुक्त नितीश बोलला होता, संघमुक्त भारत. हे सुद्धा फार इतिहासात जायची गरज नव्हती, पण पलीकडच्या इतिहासाच्या खपल्या काढायला लागल्यानंतर मग ही खपली सुद्धा म्हणजे आपण करतो ते खपून जातं आणि बाकीच्यांच्या खपल्या काढत राहायचं. हे जे काय राजकारण चाललेलं आहे ते फार वाईट आहे. त्याच्या पुढचं जे आहे आणखीन, हे मी जरा 4 ओळी वाचून दाखवतो. मोहन भागवतच म्हणालेले की संघ का विचार है हिंदुत्व का विचार, संघ का विचार है हिंदुत्व का विचार है. अपनी अपनी विविधताओं पर श्रद्धापूर्वक पक्के चलते रहो, बाकी सबकी विविधताओं का सम्मान करो और मिलजुल कर चलते रहो. म्हणजे काय करायचं? मध्ये ते म्हणाले होते की आपल्या सगळ्यांचे पूर्वज एक आहेत. हे त्यांचं पुढचं वाक्य हेच आहे, ये संदेश देने वाला जो मूल्य समुच्चय है वो मूल्य समुच्चय हिंदू है. आता हे हिंदी भाषिक कोण असतील त्यांनी जरा थोडंसं मराठीत सोपं करून सांगा, समुच्चय वगैरे वगैरे जे काही शब्द आहेत ते त्यांनी सांगावं, कारण हे मला वाटतं भारतीय जनता पक्षाला सुद्धा कळलेले नसावेत बहुतेक. हिंदू का धर्मशास्त्र हिंदू धर्मशास्त्र के नाम से नहीं है, मानव धर्मशास्त्र उसे कहा जाता है. विविधता में एकता
ये विचारधारा देने वाली हमारी चलती आई हुई विचारधारा है, जिसे दुनिया हिंदुत्व कहते हैं। इसलिए हम कहते हैं कि हमारा हिंदू राष्ट्र है। हिंदू राष्ट्र है इसका मतलब इसमें मुसलमान नहीं चाहिए ऐसा नहीं है। हा माझ्याकडे व्हिडिओ आहे। जिस दिन ये आ जाएगा कि इसमें मुसलमान नहीं चाहिए, उस दिन वह हिंदुत्व नहीं रहेगा। हे कोण म्हणालेत? उद्धव ठाकरे नाहीत म्हणाले, हे मोहन भागवत म्हणालेले आहे। भारतीय जनता पक्षाकडे अगदी मोदी असतील, अमित शहा असतील आणि आपल्याकडे जे चिटोर पिटोरे जे बकबक करतात ना, ज्यांच्या तोंडातून शब्दांच्या गटारगंगा वाहते, असे त्यांचे चेले चपाटे आणि जे दलाल त्यांचे प्रवक्ते, ते याच्यावरती उत्तर देऊ शकतील का? किती बोंबाबोंब करायची? पण ह्या गोष्टीकडे तुम्हाला मी खास लक्ष वेधू इच्छितोय की एक भ्रम निर्माण करायचा की शिवसेनेने तो हिंदुत्व छोडा आहे। अजिबात नाही। हे तुमचे पहिलं जर सोडणार म्हटलं असेल तर याच्याबद्दल उत्तर द्या आणि मग आमच्यावरती आरोप करा। हिंदुत्वावरती मला असं वाटतं की एक दिवस कदाचित असं पण येईल की हिंदुत्वाचे बाप आम्हीच आहोत हे सुद्धा म्हणायला कमी करणार नाही। हिंदू धर्म आम्हीच स्थापन केला असे म्हणतील तो त्यांचा मानसिक आजार असेल, बाकी दुसरं काही नाही। पण इथपर्यंत त्यांची मजल गेलेली आहे की आपला तो बाब्या आणि दुसरा तो गुंड। म्हणजे काल संजयनी अग्रलेख संजय चांगले लिहिले। मी तर आज सांगितलं होतं की अग्रलेखाच्या कॉपीज आपल्या सगळ्या बाहेरून आलेल्या सैनिकांना द्या। आणल्यात का? देताय का? द्या जरा। म्हणजे त्याच्यावरती जे भ्रष्टाचाराचे आरोप जे आपल्यावरती होते, आता संजयनी चांगली त्यांची धाबे दणावून ठेवलेले आहेत। म्हणजे आम्ही खाल्लं म्हणजे खात नाहीच, पण दुसऱ्यांनी खाल्लं तर शेण आणि त्यांनी खाल्लं तर श्रीखंड, हा जो एक प्रकार आहे ना, हा सुद्धा लोकांच्या नजरेसमोर मांडला पाहिजे। अनेक जण मग त्या मुंबई बँकेच्या असतील, इतर बाबीमध्ये सुद्धा ह्यांचे नुसते जबाब घेतले तरी यांची तळपायची आग मस्तकात जाते। जबाब घेतले तरी, स्टेटमेंट घेतलं तरी अन्याय झाला, लोकशाहीचा खून झाला। किती गोष्टीपर्यंत जायचं? खोटं नाटं आपल्यात काय? मधल्या काळात काय झालं? अधिवेशन सुरू होण्याच्या आधी हे कालचं छगन भुजबळांनी त्यांच्या घरी सर्व पक्षीय आमदारांना जेवायला बोलवलं होतं आणि तेव्हा हाच विचार चालला की हे काय चाललेलं आहे। तर मी स्पष्ट मत मांडलं की भाजप आणि आपल्यात फरक काय? तर आपल्याला निदान शिवसेनेला आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस आपल्यासोबत म्हणून त्यांनाही तो झाला असेल की आपण खोटं नाही बोलू शकत। हा गुण आता अवगुण व्हायला लागलेला आहे। पण म्हणून खोटं बोला असं माझं अजिबात म्हणणं नाही, कारण खोटं बोलून जर का जिंकायला लागत असेल तर मग त्याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही। आणि सत्यमेव जयतेच्या ऐवजी असत्यमेव जयते हे आपल्याला घोषवाक्य करावं लागेल। जर भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीने लढत राहून जिंकायला लागला तर ते सत्यमेव जयते खोडून टाका आणि असत्यमेव जयते हे ब्रीदवाक्यात लावा। हे भारतीय जनता पक्षाचं आता कारस्थान हे पुढे असं चालू राहील तर या अशा अनेक गोष्टी आहेत। पण काही जर का तुम्हाला विचारतील की काय मधल्या काळामध्ये आपण विधानसभेत गोंधळ घातला म्हणून 12 सदस्यांचं निलंबन केलं होतं। सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने आम्हाला न्याय दिला। आम्हाला म्हणजे कोणाला? त्या 12 लोकांना। नाहीये, थोडा बारकावा समजून घ्या। सुप्रीम कोर्टाने आपला अधिकार अमान्य केलेला नाहीये। सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलेली शिक्षा रद्द केलेली नाहीये। सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर केलेली कारवाई ही मान्य केलेली आहे, परंतु शिक्षेचा कालावधी फक्त ते म्हणाले जास्त तो कमी करा। म्हणजे आपल्या मनामध्ये लगेच येतं की अरे हे काय खोटं काम झालं आपल्याकडनं। अजिबात नाही, खोटं काम आपण केलं नव्हतं, खोटं काम आपण करणार नाही। पण 12 सदस्यांवरती जी कारवाई केली होती तिचा कालावधी सुप्रीम कोर्ट म्हणाल की हा जास्त आहे, तो कमी करा। आता ह्या सगळ्या गोष्टी ह्या बारीक लोकांसमोर मांडणं हे फार गरजेचं आहे। दरवेळेला काही झालं की लोकशाहीचा खून त्याच्यामध्ये गेल्या आठवड्यामध्येच झालेलं आहे। ते सुद्धा मी हे केलेले आहे की राज्यपालांवरती हायकोर्टाने अप्रत्यक्ष ताशेरे मारलेले की 12 आमदारांच्या बाबत आदेशाची अंमलबजावणी टाळणे हा अनादर नाही का? उच्च न्यायालयाचा हा त्यांचा हे आहे। जे विधान परिषदेचे 12 सदस्य हा मंत्रिमंडळाचा अधिकार असतो, नावं सुचवायची आणि राज्यपाल ते नियुक्त करतात। झालं, वर्ष दीड वर्ष होऊन गेलं, अजूनही त्याचा पत्ता नाही। लोकशाहीचा खून हा आम्ही करतोय म्हणतोय, तर हे काय आहे? हा लोकशाहीचा खून नाही का? दोन्ही सभागृह, त्याच्यामधले जे परिषदेचे सभागृह आहे त्याच्यामध्ये 12 सदस्य जे लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात, वेगवेगळ्या समस्या मांडत असतात, वेगवेगळे विषय मांडत असतात, न्याय मिळवून घेत असतात,
अशा 12 जणांच्या तुम्ही नेमणुका न करणं म्हणजे जनतेचा आवाज दाबण्यासारखं नाहीये. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हा भारतीय जनता पक्षाचा जो काही एक कारभार चाललेला आहे तो म्हणजे कसा, की आता मी मगाशी जे सांगितलं की तुमचं म्हणजे आजपर्यंत देशात काही झालंच नाही, बरं ठीक आहे नाही झालं, देशाची 60, 65, 70 वर्ष वाया गेली, एक 7 वर्षापासून देशाला स्वातंत्र्य मिळालं असं कोणीतरी तारे तोडले होते. मग 7 वर्षाच्या काळात भारतीय जनता पक्षाने काय केलं सांगा? एक एक सुद्धा गोष्ट अशी सांगू शकणार नाही. मग आपल्यावरती आरोप करणं, दुसऱ्यांना देशद्रोही ठरवणं, पाकधार्जिण्या ठरवणं, दाऊदचा हस्तक ठरवणं, बरं हे जर का खरं असेल तर मग आता जी काही एक नवीन फाईल उघडली गेलेली आहे चित्रपटाच्या माध्यमातून, तो सगळा काळ आठवा. ज्या वेळेला काश्मीरमध्ये हिंदू आणि त्याच्या आधी जे आपल्या देशाच्या बाजूने मुसलमान आहेत त्यांच्यावरती अत्याचार झाले, मग हिंदूंवरती झाले. जगमोहन हे तेव्हा काश्मीरचे गव्हर्नर होते. जगमोहनाने तेव्हा सांगितलं की इथून हिंदू पंडितांनी, काश्मीरी पंडितांनी त्वरेने निघून जावं आणि निघून जायला मदत केली, असं ते पण एक काम आहे. म्हणजे तेव्हा त्यांना ते सुरक्षित ठेवण्यासाठी असेल. पण सरकार कोणाचं होतं? भाजपने समर्थन दिलेल्या व्हीपी सिंगांचं. व्हीपी सिंग, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की व्हीपी सिंगना आपण विरोध केला होता, कारण व्हीपी सिंग हे पंतप्रधान झाल्यानंतर कोणत्याही मंदिरात गेले नव्हते, तर दिल्लीच्या जामा मशिदीत जाऊन त्या इमाम बुखारीला जाऊन, इमामच ना शाही इमाम, त्यांना भेटून आले होते. भारतीय जनता पक्षाने एक अवाक्षर काढलं नव्हतं ना त्यांचा पाठिंबा काढला होता. काश्मीरमध्ये अत्याचार सुरू होते, भारतीय जनता पक्षाने त्याच्याबद्दल त्याही वेळेला एक अवाक्षर काढलं नव्हतं. एकच आवाज जो कोणी तेव्हा एक गर्जना केली होती की आपल्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी, बाकी कोणी मायेचा पूत जो आज किती अश्रू ढाळत असला तरी त्याच्या विरुद्ध ब्र काढण्याची त्यांची हिंमत नव्हती आणि काढलाही नव्हता. हे सत्य, हे सत्य, हे सत्य जर मांडायचं असेल तर सर्व सत्य जनतेसमोर येऊ द्या. पण पिढी बदलल्यानंतर आज आम्ही नवीन काहीतरी इतिहास घडवलाय म्हणून जे काही दंड थोपटतायत त्यांची नावं सुद्धा त्यावेळेला काश्मीरी जनतेला माहिती नव्हती. मग हे सत्य का नाही लोकांसमोर? अमरनाथ यात्रा रोखल्यानंतर जर अमरनाथ यात्रा रोखली तर हज यात्रा मी होऊ देणार नाही, इथून एक सुद्धा विमान हजला जाणार मी उडू देणार नाही, हे दुसरं कोणी बोललं नव्हतं. अतिरेक्यांना तेव्हा अंगावरती घेणारे केवळ एकच मर्द जे होते ते शिवसेना प्रमुख होते, दुसरा कोणीही नव्हता. हे सत्य आहे. मी केवळ कोणतं तरी श्रेय कोणीतरी घेत आहे म्हणून मी बोलत नाही, पण इतिहास तोडून मोडून आम्हीच तुमचे तारणहार आहोत आणि जर आम्हाला मतं नाही दिली तर तुमचं काय होणार, हा एक जो काही भीतीचा बागुलबुवा दाखवला जातोय, हा बागुलबुवा आपल्याला अगदी तळागाळातल्या ज्याला म्हणतो त्या आपल्या माता भगिनी आणि बांधवांच्या मनातून काढून टाकून हे कसं यांचं हिंदुत्व थोतांड आहे हे दाखवणं हे फार गरजेचं आहे. पाकधर्जिणे तुम्ही म्हणत असाल, जर आम्हाला तुम्ही हिंदुत्व सोडलं म्हणून म्हणत असाल तर मग जास्तीत जास्त पाकधार्जिण्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या कोणाच्या काळात झाल्या? हिंदुस्थान पाकिस्तान बस सेवा जी सुरू झाली होती ती कोणाच्या काळात झाली होती? वाजपेयीनेच केली होती. आणि त्याही वेळेला त्याच्यावरती टीका झाली होती त्या एका मुद्द्यावरती की पाकिस्तान तेव्हाही आपल्याशी असाच वागत होता पण तरीही आम्ही बस सेवा सुरू केली होती. मग त्याच्यावरती एक असं म्हटलं होतं, दिल मिले ना मिले हाथ तो मिलाते रहना चाहिए. हे तेव्हा म्हटलं गेलं होतं, दिल मिले ना मिले लेकिन हात तो मिलाइये. इथपासून ते अचानक न बोलवता नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक खाणारे आपले मोदी, हे सगळं आम्ही बघतो आहोत. पाकिस्तानात गेल्यानंतर जिनांच्या थडग्यावरती नतमस्तक त्यावेळेला कोण झालं होतं हे सगळं बघितल्यानंतर हा काळा कभिन्न इतिहास भारतीय जनता पक्षाचा, आणि आम्ही त्यांना भारतीय जनता पक्ष म्हणतोय, भाजपा नाही म्हणत, पाकिस्तान जनता पक्ष, जो त्यांच्या इकडे तुम्ही जे कराल ते सगळं मुसलमानांचं तुम्ही जरी काही केलं तरी ते देशप्रेम, आम्ही केलं तर मात्र देशद्रोह. जर आपल्याला ते इतर कोणती सेना म्हणत असेल तर मुफ्ती बरोबर जाणारे, मेहबूबा मुफ्ती असेल, मुफ्ती मोहम्मद सईद असेल, मग तो अझर मसूद तेव्हा त्यानं सोडलेला, मग ह्याना काय हिजबुल पक्ष म्हणायचा, हिजबुल जनता पक्ष आम्हालाही म्हणता येतं. पण एवढे घाणेरडे आरोप आम्ही केले नव्हते, आमच्यावरती तशी करण्याची वेळ येऊ देऊ नका. पण तुम्ही जर का सगळं सोडून कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळणार असाल तरी आम्ही कमरेचं काही सोडणार नाही, पण तुमचं जे काही उघडं पडलंय ते मात्र लोकांसमोर दाखवणार.
ह्या एका उद्देशाने आपल्याला ही शिवसंपर्क मोहीम करायची. मुद्दे तसे बरेच आहेत. हे तुम्हाला मी काही 2-3 मुद्द्यांची झलक दिलेली आहे. पण सगळ्यात महत्वाचा विषय मी पुन्हा एकदा सांगतो की भारतीय जनता पक्ष जे आज काही करते ते एक भ्रम निर्माण करणं, तो भ्रम सातत्याने लोकांवरती लादणं. म्हणजे असं म्हटलं जातं की हिटलर हा हुकुमशाह होता, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. पण हिटलरनी त्यांचे त्या प्रवक्त्यांच्या 4 फळ्या केल्या होत्या. पहिली फळी काय होती? साहजिकच आहे, त्यांनी केलेली कामं किंवा त्यांची पॉझिटिव्ह बाजू जी यांच्याकडे किती असेल याची मला कल्पना नाही, पण ती जनतेसमोर मांडणं. दुसरी, विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देणं. तिसरी, विरोधकांनी आरोप करणं. आणि चौथी, सगळ्यात मोठी आणि महत्वाची जी आज भारतीय जनता पक्ष राबवते ती म्हणजे अफवा पसरवणं, गोबेल्स नीती. अफवा पसरवणं ही हिटलरच्या पावलावरती पाऊल टाकणारी ही पार्टी आहे. दुसऱ्यांबद्दल द्वेष निर्माण करणं, त्यांच्याबद्दल अनामिक भीती निर्माण करणं, दुसऱ्यांच्या हातात सत्ता गेली तर काय होईल त्याची कारण नसताना अनामिक भीती दाखवणं, आणि आम्ही म्हणजेच कसे तुमचे तारणहार आहोत हे लोकांच्या मनावरती बिंबवणं, हेच थोडंसं उत्तर प्रदेशमध्ये झालं. हेच झालं की या सगळ्या गोष्टी झाल्या, पण जर का त्यांच्या हातात सत्ता दिली, त्यांची परत जर का सत्ता आली तर अमुक होऊ शकेल, अमुक होईल, आणि म्हणून तुम्ही आम्हाला मत द्या. परत एकदा सांगतो की MIM बरोबर युती कदापि झोपेत सुद्धा करणं शक्य नाही. पण आम्ही MIM ची जी काही ऑफर आलेली आहे, मला 100% खात्री वाटते की MIM ची ऑफर सुद्धा भाजपकडनं आलेली आहे. कारण MIM ही आता भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे, हे आता सर्व देशाला कळलेलं आहे. मग त्यांच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये मतं फोडणं हा भाग झाला, पण त्यांच्या माध्यमातून आपले जे काय आपल्याला ज्यांच्यापासून धोका आहे त्या विरोधकांना बदनाम करणं आणि वेळ मिळेल तेव्हा नामशेष करणं ही त्याच्या मागची चाल आहे. हे लक्षात घ्या. नाहीतर कोण कुठला उठतो MIM आणि आपल्याला युतीची ऑफर देतो, त्यांना माहिती आहे आमचं हिंदुत्व आहे आणि ते सोडू शकत नाही. MIM जे औरंगजेबाच्या थडग्यावरती डोकं टेकणारी जी अवलाद आहे, तिच्याबरोबर छत्रपतींचा महाराष्ट्र आणि त्या छत्रपतींचा सैनिक म्हणून शिवसैनिक हा कदापि जाऊ शकणार नाही, जाऊ शकतच नाही. मी तो जाऊ देणार नाही, हे सत्य आहे. आणि तरी देखील एक पुडी सोडली, आता त्याच्यावरनं काऊर उठवण्याचा प्रयत्न करू. पण ही पुडी, ही अफवा, ही ऑफर, ही मुळासकट उकळून टाकताना भाजपचं जे काय मुस्लिम प्रेम आहे, मग भागवतांचं जे काही मुस्लिम प्रेम म्हणा किंवा मुसलमानांची जी काही मुसलमानांबद्दलची जी मतं आहेत, मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये शाखा उघडणार म्हणजे तुम्ही काय करणार, या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला परखडपणे आणि ठामपणे अतिशय व्यवस्थित जनतेपर्यंत पोचवाव्याच लागतील. नाहीतर नुसतं शिवसंपर्क म्हणजे गेलो आणि आपण लहानपणी खेळायचं ना, धावत जायचं आणि खांबाला हात लावून यायचं, तसं नाही. काय रे, नाही जाऊन आलो मी, जालन्याला गेलो आणि आलो, वर्ध्याला गेलो आणि आलो, तसं नुसतं हात लावून नाही यायचंय. तर मी जिथे हात लावीन तो तरुण, तो समाज हा देशप्रेमाने, राष्ट्रप्रेमाने आणि हिंदुत्वाच्या तेजाने पेटून उठलाच पाहिजे, हे विचार घेऊन तुम्ही शिवसेना प्रमुखांचे सैनिक म्हणून त्याच्याकडे जायचं आहे. शिवसेना प्रमुखांचे सैनिक. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मला वाटतं सांगितल्या गेलेल्या असतील. मला खात्री आहे की शिवसैनिक जे एकदा ठरवतो तो ते करून दाखवतो. आणि तसे तुम्ही नाही म्हटलं तरी नवीन पिढी आता आपल्याकडे येते, युवा सैनिक आलेले आहेत, युवा सेना येते आहे, ज्यांनी बाळासाहेबांना बघितलेले आहे. पण तुम्ही बाळासाहेबांची भाषणं प्रत्यक्ष ऐकलेली आहात, आणि म्हणून मी तुम्हाला शिवसैनिक म्हणजे एक हिंदुत्वाचा अंगार मानतो. तो अंगार काय असतो हे त्या भंगारांना दाखवून द्या. नुसत्या घोषणांमध्ये नकोय मला, हे अंगार है वो भंगार है, नाही, हे सिद्ध करून दाखवा. घोषणाने काही होत नाही. घोषणा दिल्यानंतर ते करून दाखवण्याची हिंमत ज्याच्यामध्ये आहे तो खरा अंगार, तो खरा शिवसेना प्रमुखांचा सैनिक. आणि ह्या तयारीने पुन्हा एकदा राज्यातल्या कानाकोपऱ्यात जा. हिंदुत्वाचा, छत्रपतींचा, शिवसेनेचा पवित्र भगवा जो बदनाम करण्याचा प्रयत्न, हे जे काही नवहिंदू, हा मी मुद्दामून शब्द वापरतोय की केवळ राजकारणासाठी हिंदुत्व वापरणारे हे जे काही वेगळा बुरखा हिंदुत्वाचा घातलेला, त्याला आता काय हिजाब म्हणायचं का काय म्हणायचं, पण हिंदुत्वाचा बुरखा पांघरलेले जे नवहिंदू आहेत त्यांना राजकारणात नेस्तनाबूत करायचं आहे. आणि मला खात्री आहे की ते काम, पवित्र काम, राज्य वाचवण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी तुम्ही सर्व शिवसैनिक केल्याशिवाय राहणार नाही. बस जे काय माझ्या मनामध्ये होतं ते आज बोललेलो आहे.
याच्या पुढे सुद्धा तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र मी पिंजून काढणारच आहे. पण तूर्त हा जो काय कार्यक्रम आहे तो महाराष्ट्र पूर्ण देशाने बघितला पाहिजे की महाराष्ट्र विचाराने कसा धगधगलेला आहे, विचाराने कसा पेटलेला आहे. आणि या ज्वलंत विचाराच्या महाराष्ट्राच्या नादी न लागलेलं बरं हे दिल्लीकरांना सुद्धा कळलं पाहिजे. एवढीच अपेक्षा तुमच्याकडनं करतो. सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.